नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आज आपण एक प्रकार छोटासा शिकणार आहोत. शून्य शून्य झिरो झिरो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं बघण्यात आलेलं आहे की हा शून्यामुळे खूप त्रास होतो बरं का. तुमच्यापैकी जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांची तर शून्याचे कॉन्सेप्ट हे डेफिनेटली क्लिअर असतीलच, बट ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत त्यांनी हा शून्य काय असतो, शून्याबद्दल कशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत, तर याचे 4 टाईपचे प्रकार मी घेऊन आलेलो आहे. आणि तसे प्रश्न जर तुम्हाला भविष्यात कधी समोर परीक्षांमध्ये पडले तर सहज सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर आपण एक छोटासा व्हिडिओ तयार करूया शून्यावर, की प्रश्न कसे असतात. त्यापैकी प्रकार नंबर 1 बघा. प्रकार नंबर 1, भागाकार. भागाकारावर स्पेशली क्लास 4 लेवलच्या ज्या परीक्षा असतात, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, त्याच्यावर शून्यावर आधारित प्रश्न पडलेले आहेत आणि खूप सारे बघण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 2 उदाहरणं तुम्हाला असे दिसतात बरं का. प्रकार नंबर 1 काय बघतोय आपण, भागाकार. यावर 2 पद्धतीचे, उदाहरण नंबर 1 आणि उदाहरण नंबर 2 बघा. उदाहरण नंबर 2, आता 0 भागीला 125 बरोबर किती, हा प्रश्न. आणि उलट, त्याचा उलट दुसरा प्रश्न, 125 भागीला 0 बरोबर किती, हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे बरं का. क्लास 4 लेवलवर असे प्रश्न पडतात. जसं उदाहरण की समजा 0 भागीला 4 जर करायचं असेल, मला 0 भागीला 4 करायचं असेल, तर अंशामध्ये 0 दिसतोय आणि छेदामध्ये 4. छेदामध्ये 4 म्हणजे या 4च्या टेबलमध्ये 0 येतो का, तोपर्यंत आपल्याला 4चा टेबल काउंट करणे किंवा मोजणे. तर 4चा टेबल आपल्याला तयार करता येतो. 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि यानुसार जर खाली गेलो तर तो 4चा टेबल तयार होईल. बट या टेबलमध्ये कुठेच तुम्हाला 0 आढळणार नाही. जसं 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12 होतं, तसं 4 शून्य 0 पण होतं बरं का. 4 शून्य 0 पण लिहिता येतो. तर 4 शून्य 0 म्हणजे 0 ही जी संख्या आहे अशी संख्या आहे ज्यामध्ये सर्वच संख्यांनी भाग जातो. पण त्याला गुणाकाराने 0 करावा लागेल. तर 4 गुणीला 0 केला, 4 गुणीला 1 केला तर 4 होतो, 4 गुणीला 2 केला तर 8 होतो. तसा 4 गुणीला 0 म्हणजे 4 ला 0 ने गुणाकार केला तर 0 तयार होतो. तर 4चा टेबल 0 पर्यंत आपल्याला मोजता येतं, म्हणजे उत्तर तुमचं 0. आता हा एक प्रकार बघा. वर अंशामध्ये 0 आहे आणि छेदामध्ये एक नैसर्गिक संख्या आहे 0. लक्षात घ्या, 0 ही नैसर्गिक संख्या नाहीये. नैसर्गिक संख्यामध्ये त्याची काउंटिंग होत नाही. 0 ही पूर्ण संख्या आहे, होल नंबर आहे ती. त्यामुळे नैसर्गिक संख्येचा टेबल तुम्हाला तयार करता येतो. तर नैसर्गिक संख्या 4 आहे, तसंच त्याच टाईपचा अंशामध्ये 0 आहे आणि छेदामध्ये 125 आहे. म्हणजे 125चा टेबल जर 0 पर्यंत मोजायचा असेल तर जसा 4 0 0 झालाय, तर 125 0 0 म्हणजे याचं उत्तर तुम्हाला 0 काढता येईल. 0 हे याचं राईट आन्सर आहे. त्याचा राईट आन्सर काय होणार आहे, 0. किंवा जर अंशामध्ये 0 असेल आणि छेदामध्ये एखादी नैसर्गिक संख्या असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला 0 काढता येईल, किंवा कोणतीही संख्या असेल छेदामध्ये. पण त्याचा उलट प्रश्न मात्र असा विचारला जातो, क्वेश्चन नंबर उदाहरण नंबर 2 सारखा. आता याचा उलट 125 हे अंशामध्ये आहेत आणि 0 हा छेदामध्ये. छेदामध्ये असणारा हा जो 0 आहे याचा टेबल तयार करायचा 125 पर्यंत. आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे, त्यामुळे त्या शून्याची म्हणजे शून्याचे टेबल तुम्हाला तयार करता येणार नाही. आणि शून्याचे टेबल तयार करण्याचा जरी प्रयत्न जरी केला तर 0 एक 0, 0 दुने 0, 0 त्रिक 0 असाच तयार होईल. तर ज्यावेळेस वर वर एखादी नैसर्गिक संख्या असेल किंवा कुठली पण संख्या असेल आणि भागाकारात छेदामध्ये जर 0 असेल, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही, हे लक्षात घ्या. वर 0 होता, खाली संख्या होती, त्याचं उत्तर 0. पण वर जर संख्या असेल आणि भागाकारात म्हणजे छेदामध्ये 0 जर असेल तर याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही. किंवा ऑप्शन मध्ये तुम्हाला असं दिसतं, अव्याख्यायित असा शब्द तुम्हाला दिलेला असतो ऑप्शन मध्ये. किंवा ऑप्शन मध्ये तुम्हाला एखादी चिन्ह दिलं असतं, या डमरो टाईपचं चिन्ह मीन्स अनडिफाईंड म्हणजे अव्याख्यित, की जर छेदामध्ये 0 हा हे असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही. आणि असा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेला बघण्यात आलेला आहे. इनफॅक्ट हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीला आलेला 2016ला प्रश्न आहे बरं का. ऑप्शन काही असे असतात की ऑप्शन नंबर 1 हा असतो 0, ऑप्शन नंबर बी हा असतो 125, ऑप्शन नंबर सी हा काहीतरी समजा की
यापैकी नाही, म्हणजे या दोन पैकी नाही. आणि ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर डी असतो अव्याख्यायित. अव्याख्यायित, अव्याख्यायित किंवा या अव्याख्यायितच्या ठिकाणी हे चिन्ह वापरलं जातं. आता विद्यार्थी तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते या ऑप्शनला टिक करतात बरं का. ऑप्शन नंबर 1 ला टिक करतात, 125 भागिले 0 म्हणजे 0, जिथे ते चुकतात, जिथे ते चुकतात. काही विद्यार्थी 125 ला टिक करतात, तेही चुकतात. काही विद्यार्थ्यांना वाटतं की 0 पण होणार नाही आणि 125 पण होणार नाही, तर ते या ऑप्शनला टिक करतात यापैकी नाहीला, म्हणजे या दोन पैकी नाही, या दोन पैकी नाही असा ऑप्शन ते टिक करतात, तिथे सुद्धा चुकतात, तिथे सुद्धा चुकतात. कारण या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही होणार नाही, तर यापैकी नाही शिवाय ऑप्शन नंबर डी अव्याख्यायित हे उत्तर याचं असतं बरं का. हा पॉईंट लक्षात ठेवा, कधीतरी भविष्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाला समोर फेस करणे आहे. जर परीक्षा देत असाल जिथे गणित हा विषय असेल तर असा प्रश्न कुठेतरी येण्याची संभाव्यता आहे. राईट. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, वर 0 असेल आणि खाली संख्या असेल तर त्याचं उत्तर नेहमी 0 तयार होईल, नेहमी 0 तयार होईल. पण वर संख्या असेल आणि खाली 0 असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला 0 म्हणता येणार नाही. त्याचं उत्तर होईल अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड मीन्स त्याचं उत्तर काढता येणार नाही, अशक्य आहे, शक्य होणार नाही. म्हणजे अव्याख्यायित हे ऑप्शन मध्ये असतं किंवा या पद्धतीचं चिन्ह तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं असतं, याला टिक करणे. राईट. तर शून्याची ही संकल्पना समजून घ्या. चला, हा प्रकार नंबर 1 होता. आता प्रकार नंबर 2 ला येऊया. प्रकार नंबर 2 तो दिसतोय तुम्हाला घातांक. आता या घातांकावर सुद्धा खूप सारे प्रश्न पडलेले आहेत तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये, की कुणाच्याही डोक्यावर जर घात 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी 1 तयार होतं. काय तयार होतं? 1. जसं फॉर एक्झाम्पल की समजा 5 या डोक्याचा घात जर या 5चा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी 1 तयार होतं. त्याचं उत्तर नेहमी 1 तयार होईल. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. कधी कधी याच्यावर थोडेसे लांबलचक क्वेश्चन सुद्धा पडतात. कसे पडतात ते पण मी थोडंसं एखादी एक्झाम्पल घेईन. आता प्रश्न अशा पद्धतीचा तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. 125 गुणिला 64 गुणिला 81 भागिला 27 गुणिला 32 गुणिला 25. आता विद्यार्थ्यांना हे इक्वेशन दिलेलं असतं, यामध्ये ते भाग देण्याचा प्रयत्न करतात की 25 एक 25, 25 पाचा 125, राईट. 27 एक 27, 27 त्रिक 81, 32 एक 32, 32 दुने 64, मग 5 गुणिला 2 10, 10 गुणिला 3 30, मग ते काही अशा पद्धतीने तयार होतं 30 आणि त्याच्या पॉवर 0. तर आणि मग ज्यांना माहिती असते की त्यांच्या डोक्यावर 0 असतं ते उत्तर काढतात एक, ते उत्तर काढतात एक. ज्यांना माहिती नसतं की डोक्यावर 0ची किंमत किती असतं तर ऑप्शन मध्ये 0 दिलेला असतो, ऑलमोस्ट विद्यार्थी त्याला टिक करतात. पण डोक्यावर जर 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी तयार होतं. पण विचित्र भाग हा आहे की विद्यार्थी हे इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मागे वेळ वाया घालवतात. तर हे इक्वेशन काहीच सॉल्व्ह करण्याची गरज नाही तुम्हाला, इक्वेशन सॉल्व्ह करण्याची गरज नाही. कारण हे जे इक्वेशन आहे याच्या कंसाच्या पॉवर दिलाय 0. हे जे इक्वेशन दिलंय याच्या कंसाचा पॉवर काय दिलाय तुम्हाला? 0. आणि कंसाचा पॉवर जर 0 दिला असेल तर यांच्यापासून कुठली तरी एक संख्या तयार होईल, त्याचाही पॉवर 0च असेल. ज्यावेळेस असं उदाहरण असेल तर हे काटछाट किंवा या कॅल्क्युलेशनच्या मागे धावू नका. जर डोक्यावर 0 दिसतं तर डिरेक्ट उत्तर लिहून घ्या 1, तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल डिरेक्टली. 2 सेकंदाचे उत्तर असतं जर ही संकल्पना तुम्हाला माहिती असेल तर, राईट. तसाच प्रश्न बघा हा दिसतोय तुम्हाला. आता हे गरजेचं नाही की ती संख्या स्वरूपातच आली पाहिजे. इथे बघा x इंटू वाय इंटू झेड भागीला a इंटू बी इंटू सी, ही सुद्धा एका स्पर्धा परीक्षेला आलेला प्रश्न येतो. आणि त्याचा कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर दिलाय 0. आणि कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर जर 0 असेल तर तुमचं उत्तर काय तयार व्हायला पाहिजे? तर तुमचं उत्तर नेहमी असायला पाहिजे 1. हा घातांकाचा कॉन्सेप्ट आहे बरं का. काही काही प्रश्नांमध्ये असे प्रश्न पडलेले आहेत की 3चा वर्ग मायनस 5चा पॉवर 0 मायनस 2चा वर्ग प्लस 10चा पॉवर 0 बरोबर किती? काही काही प्रश्न बेरीज वजाबाकी तर काही गुणाकार भागाकारातही पडलेले आहेत. तर इथे पॉवरवर जर प्रश्न तयार होत असतील तर तुमचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की 3चा वर्ग काय आहे, तर 3चा वर्ग आहे 9 मायनस 5चा पॉवर 0. 5चा पॉवर 0 विद्यार्थी याला 0 लिहितात बरं का. तुम्हाला 0 लिहायचं नाही, तर 5चा पॉवर 0 म्हणजे काय होईल? तो होईल 1. मायनस 2चा वर्ग दिसतोय, 2चा वर्ग म्हणजे तो होतोय 4 प्लस प्लस 10चा पॉवर 0, 10चा पॉवर 0 म्हणजे 10च्या डोक्यावर 0 आहे, म्हणजे त्याचं उत्तर किती तयार व्हायला पाहिजे? 1.
कुणाच्याही डोक्यावर जर घात शून्य असेल, कुणाच्याही बोलताय, संख्या असो, व्हेरिएबल असो किंवा काही, ज्याचा घात शून्य असेल त्याचं उत्तर नेहमी एक तयार होतं. तर आधी तर याला आपण घातांकाच्या स्वरूपातून साध्या संख्यांमध्ये कन्वर्ट केलंय आणि मग यांची बेरीज वजाबाकी जी काही होत असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 9 मधून 1 कमी केला 8, 8 मधून 4 कमी केले 4, 4 अधिक 1, 4 अधिक 1 म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तयार व्हायला पाहिजे 5. असे प्रश्न क्लास 4 मध्ये बघण्यात आले आहेत. कधी कधी इथे वजाबाकी बेरीज जे दिसत आहे, कधी कधी इथे गुणाकाराचं चिन्ह असतं किंवा भागाकार सुद्धा असतो बरं का. तर गुणाकार असो किंवा भागाकार असो किंवा बेरीज किंवा वजाबाकी असो, एक जर सिंपल नंबर्स तुमचे तयार झाले तर त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला करता येईल. राईट. फक्त हे लक्षात ठेवा, पॉवर जर शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एक तयार होतं. तर हा तर दुसरा प्रकार होता. तिसरा महत्वाचा प्रकार बघूया कॉम्बिनेशनचा बरं का. आता हा जो कॉम्बिनेशन आहे याच्यावर आजकाल परीक्षांमध्ये जरा जास्त प्रश्न बघण्यात येते. कॉम्बिनेशनवर सध्या जी सरळ सेवा झाली, सरळ सेवेमध्ये पण कॉम्बिनेशनवर काही प्रश्न विचारण्यात आलेले होते किंवा याच्यापूर्वी जे काही परीक्षा झाल्या आहेत कॉम्बिनेशनवर शून्याच्या कॉन्सेप्टवर खूप सारे प्रश्न तयार झालेले आहेत. जसं क्वेश्चन नंबर 1 बघा बरं, याच्यासाठी 3 प्रश्न घेऊन आलोय बरं का मी. क्वेश्चन नंबर 1 बघा, हा मिळत आहे 5 कॉम्बिनेशन 0. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तर इनफॅक्ट हेच माहिती नसतं की परम्युटेशन कॉम्बिनेशन हे असतं काय, कसं काय. बट तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी सध्या परम्युटेशन कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं झालेलं आहे. पोलीस भरती असो किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो, पोलीस भरतीमध्ये तर मागची जी पोलीस भरती आली प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये कॉम्बिनेशन किंवा परम्युटेशनवर प्रश्न आढळलेला आहे बरं का. त्यामुळे याला तुम्हाला कॅज्युअली घेता येत नाही, याला शिकून घ्या. इथे बोलताय 5 कॉम्बिनेशन 0 बरोबर किती. दुसरा बघा 0 फॅक्टोरियल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असतील की फॅक्टोरियल्स काय असतील आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असंही माहिती नसेल की फॅक्टोरियल्स असतात काय. थोडं एक्सप्लेन करून देईल बरं का. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, 7 विद्यार्थ्यांपैकी 0 विद्यार्थ्यांची निवड किती पद्धतीने करता येईल. राईट. चला फॅक्टोरियल्स बघू. फॅक्टोरियल्स काय बोलताय. फॅक्टोरियल्स म्हणजे हे उलटा आय जो असतो ना, मीन्स किंवा एक्सक्लेमेशन साईन, हे त्याचं चिन्ह असतं बरं का. जसं सर्वांना माहिती आहे, सर्वांना मीन्स तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना 1 फॅक्टोरियलची किंमत असतं 1, 2 फॅक्टोरियलची किंमत असतं 2, 3 फॅक्टोरियलची किंमत असतं 6, 4 फॅक्टोरियलची किंमत असतं 24, 5 फॅक्टोरियलची किंमत असतं 5 फॅक्टोरियलची 120, 6 फॅक्टोरियलची किंमत असतं 720, 7 फॅक्टोरियलची किंमत असतं 5040, 8 फॅक्टोरियलची किंमत असतं 8 पंचे 40, 40,320 अँड सो ऑन. हे फॅक्टोरियलच्या किमती. राईट. तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहे, तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि फॅक्टोरियल बद्दल नॉलेज असायला पाहिजे. तर आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत घेतलंय बरं का. 9 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल असे समोर जातच जातील. पण यामध्ये पुन्हा एक असतो दॅट इज 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1च्या पूर्वी येणारा 0 फॅक्टोरियल त्याची किंमत असतं नेहमी 1 बरं का. आता जर तुम्ही म्हणत असाल की सर 1 फॅक्टोरियलची किंमत पण 1 आणि 0 फॅक्टोरियलची किंमत पण एकच का, तर त्यासाठी एक मोठी थेअरी आहे बरं का. ते एक्सप्लेन करायला खूप जरा जास्त वेळ लागेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा की 1 फॅक्टोरियलची किंमत पण 1च असतं आणि 0 फॅक्टोरियल हा जो असतो त्याची किंमत सुद्धा एकच असतं. आता यामध्ये या प्रश्नामध्ये असं बोलताय की 5 पैकी 0, 5 कॉम्बिनेशन 0 म्हणजे 5 व्यक्ती असतील किंवा 5 वस्तू असतील, त्याच्यापैकी 0 वस्तूचं सिलेक्शन म्हणजे निवड करायची. कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, निवड करणे. बघा कॉम्बिनेशन म्हणजे इथे लिहिलंय काय, कॉम्बिनेशन म्हणजे निवड करायची आहे, निवड. की 5 पैकी 0ची निवड करायची आहे. आणि जर कधीही असा प्रश्न जर आढळला तुम्हाला तर त्याचं उत्तर नेहमी तयार होईल 1. किती तयार होईल 1. जसं घातांकामध्ये बघितलं ना आपण, कोणाच्याही डोक्यावर 0 असेल तर 1. सेम असंच काहीतरी लक्षात ठेवा की निवड करायची असेल आणि 0 कॉम्बिनेशन जर असेल, 0 शून्याची निवड करायची असेल तर 0 फॅक्टोरियल काय बोलतो तुमचा 1. 0 फॅक्टोरियल बोलतो 1. तर किती पैकी पण शून्याची निवड जर करायची असेल तर ती एका पद्धतीने करता येईल, हे लक्षात. शिवाय असा सुद्धा प्रश्न बघण्यात आलेला आहे की 0 फॅक्टोरियल इक्वल टू व्हॉट. आताच मी तुम्हाला सांगितले ते 0 फॅक्टोरियल मीन्स व्हॉट. तर 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 होतो. किती होतो 1. तुमचं उत्तर असायला पाहिजे. पण आता विद्यार्थी ज्यांना माहिती नसतं फॅक्टोरियल बद्दल तर 0 फॅक्टोरियल इक्वल टू 0 लिहून ठेवतात, जे ऑप्शन मध्ये पण असतं बरं का. बट 0 फॅक्टोरियलची किंमत 0 होत नाही. 0 फॅक्टोरियलची किंमत होतं 1. हाच प्रश्न शाब्दिक स्वरूपामध्ये सुद्धा विचारला जातो की बघा 7 विद्यार्थ्यांपैकी 0 विद्यार्थ्यांची निवड
निवड करायची आहे. निवड म्हणजे कॉम्बिनेशन. किती पद्धतीने करता येईल? कितीपैकी? 7 पैकी. 7 पैकी 7 कॉम्बिनेशन. किती विद्यार्थ्यांची? 0. 0 विद्यार्थ्यांची निवड किती पद्धतीने करता येईल? जसा आपला क्वेश्चन नंबर 1 जो दिसतोय ना तुम्हाला, 5 कॉम्बिनेशन 0 इक्वल टू उत्तर आलं होतं 1. सेम तसंच उत्तर इथे होईल. 7 कॉम्बिनेशन 0 म्हणजे 7 पैकी शून्याची निवड किती पद्धतीने करता येईल? तर ते 1 पद्धतीने करता येईल. बरं का, लक्षात घ्या. शाब्दिक स्वरूपामध्ये असा प्रश्न जर आला तर तुमचं उत्तर 0 असायला नको. राईट, असं वाटतं बरं का प्रश्न बघितल्याबरोबर की शून्याची निवड 0 पद्धतीने होईल. बट इतका साधा सोपा प्रश्न तुम्हाला नोकरी देऊन जात नाही. याच्या मागे कॉन्सेप्ट बिहाइंड हा आहे की झिरोचं सिलेक्शन जर व्हायचं असेल तर ते एका पद्धतीने करता येतं. कारण झिरो फॅक्टोरियल हा नेहमी होतो 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशनचा पार्ट हा सध्याच्या स्थितीमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न बघण्यात आलेले आहेत. चला शेवटचा प्रकार घेऊया बरं का. शून्याच्या माहितीचा शेवटचा प्रकार जो टक्केवारीवर पर्सेंटेजवर प्रश्न, हा सेम प्रश्न बरं का एका परीक्षेमध्ये आलेला आहे आता रिसेंटली, की 5,000 चे कुणाचे? 5,000 चे 0% 10% किती? आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की 5,000 चे 0% चे 10%, तर ते याला इलिमिनेट करून टाकतात आणि 5,000 चे सरळ 10% काढतात. 5,000 सरळ 10% काढतात, तर 5,000 चे 10% 500 हे ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 1च असतं बरं का. 500 असतं आणि त्याला टिक करतात. पण ते या 0%ला इलिमिनेट करतात ज्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं. इनफॅक्ट याचं उत्तर 5,000 चे 10% म्हणजे 500 येत नाही, तर तुम्हाला याला एक्सपांड करावं लागतं. 5,000 चे म्हणजे गुणाकार, 0% म्हणजे 0/100 असं लिहावं लागतं त्याला. तुम्हाला याला इलिमिनेट करता येत नाही. चे 10% बरोबर किती असा प्रश्न तयार होतो. आणि तुम्हाला जर हा कॉन्सेप्ट गुणाकाराचा माहिती असेल, कोणत्याही संख्येचा गुणाकार शून्यासोबत होत असेल, बघा इथे गुणाकार दिसतोय आणि शून्यासोबत गुणाकार दिसतोय, तर कोणत्याही संख्येचा गुणाकार जर शून्यासोबत होत असेल तर त्याचं उत्तर नेहमी 0च असायला पाहिजे. याचं उत्तर डिरेक्टली 5,000 चे 10% काढता येते. काही विद्यार्थी करतात बरं का असं. तुम्हाला असं करायचं नाहीये की 5,000 चे 0% कुठेही दिसला तर त्याचं उत्तर नेहमी 0च तयार होईल, दुसरं तयार होऊ शकणार नाही. तर या छोट्या छोट्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत बरं का, ज्याच्यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो, त्या सिली मिस्टेक्स करू नका. तर शून्याची माहिती ठेवा. खूप साऱ्या परीक्षांमध्ये शून्यांवर प्रश्न विचारले जातात. स्पेशली आपण 4 प्रकार बघितले बरं का. भागाकाराचा प्रकार बघितला, मग घातांकाचा प्रकार बघितला, मग कॉम्बिनेशनचा प्रकार बघितला जो सध्याच्या स्थितीमध्ये महत्त्वाचा आहे, आणि शिवाय पर्सेंटेज, असे 4 प्रकार आपण बघितले. आणि या 4 प्रकारामध्ये शून्यावर आधारित प्रश्न कसे तयार होतात आणि परीक्षांमध्ये कसे विचारले जातात याची एक संकल्पना, मी एक तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे बरं का. तर शून्यावर जर प्रश्न आला तर त्या चुका करू नका जे इतर विद्यार्थी करतात. तर तुम्हाला याच्यावर सुद्धा गुण घेऊन येता आलं पाहिजे. हा एक छोटासा एक माहिती तुम्हाला दिली आहे शून्याबद्दलची. जर भविष्यात कधी शून्याचा वापर करता येत असेल तुम्हाला, तर डेफिनेटली योग्य वापर करा आणि योग्य उत्तर काढून ठेवा. राईट, की आय होप की ही माहिती तुमच्या कामाची डेफिनेटली असायला पाहिजे. समोर येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात ही माहिती तुमच्या नक्कीच कामात येईल. तर तात्पुरता हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा. आणि शिवाय तुमचे काही इतर प्रश्न असतील शून्याशी रिलेटेड, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये किंवा तुम्हाला माझ्या नंबरवरही सेंड करता येईल. राईट, तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. शिवाय तुमच्या विद्यार्थी मित्र आहेत त्यांना शेअरही करता येईल. आणि शिवाय पुन्हा समोर माझी तुमची भेट होईलच. नवीन अपडेटेड काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमची भेट करेलच. तर तात्पुरता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय आणि पुन्हा आपण भेट करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.